सर क्या कहेंगे जिस तरह से कांग्रेस कार्यालय पे आज महिला पदाधिकारी जो उपोषण पे बैठे उनका कहना है क्या दीपाली मिसाल को जो पद दिया गया है उसमें कहीं न कहीं सेकंड इस पे थे फिर भी उनको पद दिया गया, इसको कैसे देखते हैं? देखिए, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे सम्मानीय अध्यक्ष हर्षवंत यादव सपकाल से अभी बात हुई है। उन्होंने बताया है कि अनिता भंडारी एक होनहार और लड़ाऊ कार्यकर्ता और पदाधिकारी है। पिछले 25 साल से कांग्रेस में काम कर रही है। जो भी अन्याय हुआ नहीं हुआ इसकी चर्चा हम हमारे कार्यालय में पक्ष कार्यालय में बैठ के करेंगे, उनको न्याय देने का काम करेंगे और इसलिए उन्होंने मुझे भेजा है और मैं शहर कांग्रेस कमेटी की तरफ से अनिता भंडारी को विनती करने आया हूं कि आपके साथ न्याय होगा, इसलिए आप ये ओपोजिशन पे मत बैठिए, विनती करने को मैं यहाँ पर आया। सर आरोप आहे की त्यांनी पैसे घेऊन पद दिले असल्याचे आरोप करतात, याच्याकडे कसं बघतात? नहीं, ये आरोप प्रत्यारोप का ये चलते रहता है, मैं इसको नहीं मानता हूं। लेकिन कांग्रेस एक संवैधानिक पार्टी है, संविधान पे कांग्रेस चलती है, उसका एक कॉन्स्टिट्यूशन है, उस कॉन्स्टिट्यूशन के अंदर जो भी इस तरीके की घटना होगी उसके ऊपर कार्रवाई होगी। संवैधानिक पार्टीमध्ये जे महिला वर्षानुवर्षे काम करते, तळागाळात जाऊन काम करते आणि कोणतरी नवीन महिला येऊन जर त्याचं हत्तर मारत असेल याच्याकडे कसं बघतात? नाही, आता ते आमचे प्रदेश अध्यक्ष सगळे याच्यावर निर्णय घेणार आहे, जे ते निर्णय घेतील ते आम्ही तुम्हाला कळवू। आपली काय भूमिका है? मैं तो यहाँ पे उनको विनती करने आया हूँ अनिता भंडारी को कि आप ओपोजिशन को मत बैठो, आपके साथ न्याय होगा, कांग्रेस आपके साथ है। चलिए, शुक्रिया। सर बैठ देंगे 1 मिनिट। सर मॅडम काय सांगणार, आज गांधी भवन इथे तुम्ही सगळे महिला उपोषणाला बसलेले आहे, अनिता भंडारी यांना इनको इन्साफ देऊ असं बॅनर पण तुमच्या हातात आहे, काय नेमकं तुमचं? भारतीय महिला काँग्रेस कमिटीने जो मेंबरशिपचा टास्क ठेवला होता तो आदरणीय संजयताई सवालाटे आणि लांबा या दोन्ही मॅडमनी मला सांगितलं की मेंबरशिप करा किंवा आमच्या प्रत्येक महिला काँग्रेसच्या आदर काँग्रेसच्या प्रत्येक महिलेला सांगितलं की टास्क आहे आणि तो टास्क तुम्ही जिंकला तर तुम्ही अध्यक्ष बनणार। तर आम्ही तो टास्क सगळ्या महिलांनी सोशल मीडियावर काम नाही जमत किंवा कोणाकडे पैसे नाहीये, कारण ते पैसे देऊन प्रत्येकी 100 रुपये होतं आणि ते त्यांना केलं नाही, तर मी आणि दीपाली मिसाळ या दोघींनी आम्ही तो टास्क केला। तर त्यामध्ये मी मेंबरशिप जिंकलेली आहे आणि 2 नंबरच्या दीपाली मिसाळ या सेकंड नंबरवर आहे। तर मला पद मिळायला पाहिजे होतं, तर ते पद त्यांना दिलंय आणि का दिलंय या प्रश्न आम्हाला सगळ्या महिलांना पडलेला आहे, म्हणून मी इथं न्याय तो म्हणतीये। तुम्हाला का डावलण्यात आलं आणि त्याला देण्यात आलं असं? आता ते तर त्या संध्याताई नालका लांबा मॅडमच सांगू शकतात, हे तर मला माहिती नाही। त्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि परत अजून एक सगळ्यांना म्हणतायत की तिला प्रोटोकॉल नाहीये, तिला समजत नाहीये, तिला पैसे नाहीये तिच्याकडे किंवा तिला मॅच्युरिटी नाहीये। तर गेल्या 22 वर्षापासून मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ सदस्य आहे आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये पुढे असते आणि अनेक पदं मी भोगलेली। तुम्हाला काय वाटतं का ते पैशाला बळी पडलेले तुमचे पदाधिकारी वरिष्ठ? तर ते दीपाली मिसाळ आता स्वतः त्यांच्या तोंडाने सांगतात सगळ्यांना की मी 5 लाख रुपये देऊन पद आणलेले, पण त्याच्यातलं खरं काय आणि खोटं काय हे आम्हाला माहिती नाही, कारण त्या महिला अध्यक्षांच्या दोन्ही आम्ही रिस्पेक्ट करतो म्हणून आम्ही त्यांना फक्त न्याय मागतोय, बाकी आम्हाला काही त्यांच्याशी त्यांनी पैसे देऊन केलंय का काय? मग असंच असेल ना की संध्याताई तर तिला पाठीशी घालतीये आणि माझ्यावर अन्याय करते आणि मला साधा फोन सुद्धा नाही आलेला त्यांचा। बरं, तुम्ही वरिष्ठाला हे सर्व बाबी कळवले का? हो, सगळ्या कळवलंय। बरं, आता तुम्ही जे महिला सर्व बसलेले आहे तर आता कधीपर्यंत तुमचं चालणार आहे आंदोलन? जोपर्यंत मला न्याय द्यायला इथं सगळे येत नाही। आपलं नाव? अनिता यश भंडारी, शहर उपाध्यक्ष। आज महिला पदाधिकारी गांधी भवन समोर काँग्रेसच्या कार्यालयासमोर बसलेले आहेत, ते म्हणतायत का जे पद आलेले आहे मिसाळ मॅडमना 5 लाख रुपये देऊन त्यांना पद दिलेलं आहे आणि यांना ढवळण्यात आलेले का, यांचा आरोप असा आहे, कसं बघताय त्याकडे? हे बघा, सर्वप्रथम माननीय राहुलजी गांधी, माननीय सोनियाजी गांधी, माननीय प्रियंकाजी गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा नारा आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय का हक मिलने तक, हा राहुल गांधीचा नारा आहे। जर महिला काँग्रेसमध्ये जर अशा प्रकारचं जर काही टास्क झाला असेल तर मग त्या दीपाली मिसाळ असो किंवा अनिताताई असो त्यांना न्याय मिळाला पाहिजे।
आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत. ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, ज्यांच्या कुणावर जर अन्याय होत असेल आणि जो कोणी न्याय मागायचा प्रयत्न करत असेल तर त्याला नक्कीच काँग्रेस पक्षाने न्याय द्यावा. माननीय राहुल गांधीजींनी न्याय द्यावा, सोनिया गांधींनी, माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा न्याय द्यावा. याच्याकडे समजून घ्या. जर प्रदेश महिला काँग्रेस कमिटी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी जर यांना प्रोग्राम दिला असेल तर सदस्य नोंदणी करा आणि तुम्हाला शहर अध्यक्षपद मिळेल. आणि जर अनिताताईने जर तो टास्क पूर्ण जर केला असेल तर त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे. त्यांना या पदावर त्या जर समजून दावेदार असेल तर त्यांना न्याय दिला पाहिजे. तर मला हे सांगा, शहराध्यक्ष युसुफ लीडर आहे आणि कल्याण काळे साहेब पण आहे, यांना पण विचारण्यात नाही आलं असं दिसतंय का तुम्हाला? हे बघा कसं असतं माहितीये का, पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाचा प्रोटोकॉल आहे, हा पाळण्यात येतो. आणि पक्षाचा जो काही प्रोग्राम असेल, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, महिला प्रदेश काँग्रेस कमिटी असो या ऑल इंडिया महिला काँग्रेस कमिटी असो, हा वरतून आलेला प्रोग्राम असतो. हा सगळ्याला तळागाळापर्यंत जो कार्यकर्ता जुडलेला असतो काँग्रेस पक्षाशी त्याला मेसेज केलेला असतो आणि तो प्रोग्राम हा घ्यावाच लागतो. ही माहिती सगळ्याला असते. परंतु याच्यामध्ये जर काही समजून घ्या किंतु परंतु झाले असेल तर पक्षाने याची दखल घेतली पाहिजे, न्याय दिला गेला पाहिजे. अनिताताई असो किंवा दीपालीताई असो, दोघींवर जर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय दिला गेला पाहिजे. अनिताताईंनी टास्क पूर्ण केला, त्यांना अध्यक्षपद मिळालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पक्षाचा मेसेज होता, पक्षाचा कार्यक्रम आहे. हे बघा, महिला भगिनीवर जर कुठं अन्याय अत्याचार जर होत असेल तर आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं काम आहे की त्यांच्या पाठीशी धावून येणं आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभे राहू असलं पाहिजे. काही कार्यकर्ते यायचे असतील, कोणी काही सणासुदीच्या निमित्तानं कोणी येऊ शकले नसेल आणि अद्यापही टाइम थोडा बाकी आहे, येथील लोक अध्यक्ष साहेबांना पण विनंती, ते पण येणार आहेत, जिल्हा अध्यक्ष ते पण येणार आहेत, मान्य कल्याण काळे साहेब यांच्यापर्यंत सुद्धा मेसेज दिलेला आहे, ते पण येणार आहेत. आपलं नाव? मी उमाकांत खोतकर, पश्चिम विधानसभा अध्यक्ष काँग्रेस कमिटी, छावणी ब्लॉक. तुम्ही गांधी भवनला उपोषणावर बसलेले, याच्या अगोदर अनेक आंदोलनं आणि पार्टीसोबत तुम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आज तुमच्यावर अन्याय झालेलं कसं वाटतं? तेच ना, मग आमच्यावर जुन्या महिलांवर तर खूप अन्याय झालेला आहे. कारण जे नवीन आलं त्याला पद शहराध्यक्ष मिळू लागलं, तर जुन्या लोकांचं काय? आमचं तेच म्हणणं आहे की बाबा अनिता भंडारी यांनी टास्क पूर्ण केलेलं आहे. आता त्यांनी 1369 मेंबर केले. जे अध्यक्ष झाले का दीपाली मिसाळ त्यांनी 1188 केले. तर मग टास्क पूर्ण कोणी केला? ते असं पण सांगतायत पैसे घेऊन पद आणलेलं आहे, असं 5 लाख रुपये. तर वरिष्ठ पैसे घेतात का काँग्रेसमध्ये? आता ते दीपाली मिसाळकडूनच माहिती होऊ लागलं. आजपर्यंत तर आम्ही असं काम केलेलंच नाहीये. जर त्यांनी पैसे घेऊन पद आणलं असेल आणि वरिष्ठांनी पद घेतलं असेल तर वरिष्ठाचं पण पद द्यायला पाहिजे का? हो, जायलाच पाहिजे ना. आपलं ना कारण पैसे देऊन येतात, पद देऊ लागले ते आणि जुन्या महिलावर अन्याय करू लागलेत ना. अच्छा, तर आम्हाला हेच म्हणणं आहे की सोनिया गांधी, राहुलजी गांधी, खरगे साहेब, हर्षवर्धन सपकाळ दादा, आपले खासदार तुमचे कल्याण काळे साहेबांसोबत चर्चा झाली का? नाही, त्यांची सोबत आमची चर्चा झालेली नाहीये. तुम्हाला काय वाटतं ती भेटायला यावे, तुमच्यासोबत चर्चा करायला यायला पाहिजे, त्याने आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. तुमचं नाव? मी अरुणा गौतम लांडगे. एक मिनिट मी तुम्हाला विचारतो. ताई, आज अनिताताई जे बसलेले आहे कार्यालयासमोर, कुठेतरी त्यांना डवळण्यात आलं असं त्यांचा आरोप आहे. काय नेमकं या प्रकारे? बोलले होते ना ताबा मॅडम, त्यांनी द्यायला पाहिजे त्यांना. अच्छा, नाही, या सर्व महिला तुम्ही आता बसल्या. अच्छा, त्यांच्यामुळे त्यांना न्याय भेटला पाहिजे. त्याच्यामुळे आता कधीपर्यंत चालणार महिलाचा आंदोलन? जोपर्यंत ते न्याय देत नाही तोपर्यंत सगळ्यांनी यायला पाहिजे. बरं, आता इथं तुमचे स्थानिक जे पुढारी इथं आता आलेले नाही, तुम्हीच महिला बसलेले, तर येतील ना मग कल्याण काळे साहेब, शहराध्यक्ष, दोघं पण येतील. त्याला न्याय द्यायला पाहिजे. ताईला माझं तर मत तेच आहे, ताईला न्याय भेटला पाहिजे. त्यांनी मेंबरशिप जिंकलेली आहे. तुमचं नाव? सोनिया जी, आप हमें न्याय दीजिए. राहुल जी, आप हमें न्याय दीजिए. हमें इंसाफ दीजिए. इंसाफ दीजिए.
सगळे बोला ना. अन्याय के खिलाफ लड़ाई हम लड़ेंगे। न्याय दीजिए, न्याय दीजिए, न्याय के हक तक। बोला ना, बाकी बोला ना. काँग्रेस पक्षाचा चलो मैडम, कौन बोलेंगे आप लोग?